नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण एक मजेदार आणि रोमांचक कथा जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा अद्भुत अनुभव आहे. या कथेत आपण पाहणार आहोत कसे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांवर प्रेम दाखवले आणि त्यांना कठीण प्रसंगातून बाहेर काढले. चला तर मग सुरू करूया. ही कथा आहे राघवची. राघव हा एक तरुण होता जो आपल्या जीवनात अनेक समस्यांमुळे चिंताग्रस्त होता. एके दिवशी त्याला कोणीतरी स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्कारिक कथा सांगितल्या आणि त्याने ठरवले की तो अक्कलकोटला जाऊन त्यांचे दर्शन घेईल. राघवने त्वरित आपले सामान घेतले आणि अक्कलकोटला निघाला. प्रवास खूप लांब होता, पण स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी तो खूप उत्सुक होता. अखेरीस राघव अक्कलकोटला पोहोचला. त्याने स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि मनपूर्वक प्रार्थना केली. स्वामी समर्थांनी राघवला आशीर्वाद दिले आणि त्याला सांगितले की सर्व काही ठीक होईल, चिंता करू नकोस. राघव जेव्हा परत जात होता तेव्हा एक चोर त्याच्या मागे लागला. राघवला याची कल्पना नव्हती, पण अचानक स्वामी समर्थांचे अदृश्य रूप राघवच्या समोर आले आणि चोराला अदृश्य ताकद दाखवली. चोर घाबरून पळून गेला. राघवने सुरक्षितपणे घरी पोहोचला आणि त्याने आपल्या कुटुंबाला सर्व काही सांगितले. कुटुंबाने स्वामी समर्थांचे आभार मानले आणि त्यांना धन्यवाद दिले. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांचे हे अद्भुत आणि रोमांचक अनुभव आपल्याला हे शिकवतात की जर आपण निस्वार्थ भावनेने आणि श्रद्धेने त्यांची भक्ती केली तर ते सदैव आपल्या रक्षणासाठी तत्पर असतात. चला आपण सर्वांनी त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखी आणि आनंदी बनवूया. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही ही कथा ऐकली. जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जय स्वामी समर्थ.